नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे। महसूल विभागाने या संदर्भात निर्देश दिले असून 10 डिसेंबर 2025 पासून शेतकरी आता आपल्या रब्बी पिकांची नोंदणी करू शकणार आहेत। या प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आणि महत्त्वाचे वेळापत्रक पाहूयात। शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पिकाची नोंदणी करण्यासाठी खालीलप्रमाणे कालावधी निश्चित करण्यात आला आहे। शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणीचा कालावधी 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026। महसूल अधिकाऱ्यांमार्फत पाहणीचा कालावधी 25 जानेवारी 2026 ते 10 मार्च 2026। शेतकऱ्यांनी 24 जानेवारी 2026 पर्यंत आपली रब्बी पिकांची नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे। साधारणपणे ई पीक पाहणीचे वेळापत्रक आधीच ठरलेले असते, पण 2025 मध्ये राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामाच्या ई पीक पाहणीला 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता रब्बी हंगामासाठी हे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून शेतकरी केवळ पिकांचीच नाही तर इतरही महत्त्वाच्या बाबींची नोंद 7/12 उताऱ्यावर करू शकतात। रब्बी हंगामातील पिके, विहिरीची नोंद, कायम पड जमीन, बांधावरील झाडे आणि फळबागांची नोंद। शेतकऱ्यांना ही पाहणी करण्यासाठी DCS डिजिटल क्रॉप सर्वे हे मोबाईल ॲप वापरावे लागेल। हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। DCS ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपली माहिती भरून पिकांचे फोटो अपलोड करावे लागतील। जर ई पीक पाहणी करताना काही माहिती चुकीची भरली गेली असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी आपल्या मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। मंडळ अधिकारी त्यांच्या लॉग इनवरून विहित मुदतीत या दुरुस्त्या करू शकतील। आपल्या पिकाची नोंद वेळेवर 7/12 उताऱ्यावर होण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता 24 जानेवारी 2026 पूर्वीच आपली रब्बी ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी। मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।